स्थानिक अमरावती येथील सातुर्णा येथील मंथन पाळणकरच्या 8 मारेकऱ्यांची सोमवारी सायंकाळी गुन्हे शाखेच्या पथकाने परिसरात धेंड काढली। त्यानंतर सर्वांची पोलीस आयुक्तांसमोर पेशी करण्यात आली। त्यावेळी आयुक्तांनी आरोपींना चांगलीच पोलिसिंग दाखवली। मित्रांनो, केबिनच्या बाहेर आलेल्या प्रत्येक आरोपींचे चेहरे लाल पिवळे झाले होते। मंथन पाळणकरला हनी ट्रॅप मध्ये अडकवून 8 ते 10 मारेकऱ्यांनी शुक्रवारी 19 डिसेंबर रोजी त्याची हत्या केली होती। या प्रकरणात गुन्हे शाखेच्या पथकाने 8 आरोपींना अटक केली, तसेच 3 अल्पवयीनांना ताब्यात घेतले। मारेकऱ्यांनी ज्या पद्धतीने मंथनच्या हत्येचा कट रचला होता, तसेच त्यांची परिसरातील भाईगिरी पाहता गुन्हे शाखेच्या पथकाने सोमवारी सायंकाळी 8ही आरोपींची धिंड काढली। मारेकऱ्यांनी गणेश कॉलनीत मंथनच्या हत्येचा कट रचला होता, अशी माहिती मिळाल्यानंतर तेथूनच आरोपींची धिंड काढण्यात आली होती। गणेश कॉलनीतील 8ही आरोपींना पायी फिरवण्यात आले। त्यानंतर गोपालनगर व आदर्शनगर मध्ये आरोपी भाईगिरी करतात, त्यामुळे दोन्ही परिसरात त्यांची धिंड काढण्यात आली। तसेच मित्रांनो, पंचवटी चौकातील बासुंदी चहा कॅन्टीन जवळून मारेकऱ्यांनी तिन्ही अल्पवयीनला सोडले होते। त्या परिसरात सुद्धा मारेकऱ्यांची धिंड काढण्यात आली। यावेळी बघणाऱ्यांची गर्दी झाली होती। त्यानंतर पोलीस आयुक्त राकेश ओला यांच्या समोर 8ही आरोपींना हजर करण्यात आले। पोलीस आयुक्त ओला यांनी प्रत्येक आरोपींची कसून चौकशी करीत लाल पिवळे केले। त्यावेळी केबिनच्या बाहेर गिरणीतल्या पट्ट्याचा चांगलाच आवाज येत होता। चला तर मित्रांनो, पुन्हा भेटूया नवीन बातमीसह। तोपर्यंत पाहत रहा अमरावती सिटी न्यूज।